त्याचा मला पूर्ण कंटाळा आहे. वर्षभराची फीस भरतो मी, कधीच जात नाही. पण या सिनेमाच्या निमित्ताने मी रेग्युलर 3 महिने वगैरे जिमला गेलो, डाएट फॉलो केलं. तुम्ही बघितलं असेल, थोडं पुट ऑन पण केलेलं आहे मी, आणि थोडी दाढी आणि माझ्या मेकअप आर्टिस्टने त्याच्यावर मेहनत केलेली आहे. आणि आम्ही थोडंसं काय म्हणूया, थोडंसं आता मॅच्युअर प्रथमेश परब तुम्हाला, म्हणजे फालतूगिरी तर मी करतोच, त्याच्यात काही वादच नाही. पण म्हणजे सिनेमात पण ती असते आणि रिअल लाईफ मध्ये पण असते. पण त्याच्यात तुमची जी मॅच्युरिटी आहे, तुमचा जो तुम्ही आता खूप लोकांना भेटता, खूप लोकांशी बोलता, सो ती जी मॅच्युरिटी आहे ती सिनेमात पण यावी हळूहळू, असं मला वाटतं. सो त्याच्यामुळे असे विषय निवडणं जे कोणी निवडत नाही. आणि त्याच्यात काय होतं ना, मग ते कॉमेडी पण त्याच्यातली कॉमेडी वाटते. बऱ्याचदा कॉमेडी सिनेमा कसा असतो, कॉमेडी खूप कॉमेडी झाली की लोकांना कंटाळा येतो, अरे काय कॉमेडी. खूप सिरियस झाला की लोकांना कंटाळा येतो, अरे काय सिरियस. तर ह्याचा एक बॅलन्स साधणारा जर सिनेमा असेल तर तो करायला खूप मजा येते, आणि तो हा सिनेमा आहे. एक्झॅक्टली मला तोच प्रश्न विचारायचा होता की तुला